एक गोष्ट म्हणजे ती मला खूप छान वाटली। बहन तुझे समझ में आया नहीं आया ना तो कोई बात नहीं, मैं तुझे सिखा दूंगा, एक नहीं तो 20 बार मैं तुझे सिखा दूंगा, तू डरना मत। पहला ये मेरा कॉन्फिडन्स उन्होंने बढ़ा दिया और सब कुछ जोपर्यंत मला ती द्यायची वगैरे हे सरांनी एकदम परफेक्टली शिकवलं आणि म्हणजे कॉन्फिडन्स खूप वाढवला सरांनी। फक्त ते काही हॉस्पिटलमध्ये फक्त पद्धतीने शिकवलं, मला फक्त थेअरी येत होती पण प्रॅक्टिकल्स वगैरे एवढं काही जमत नव्हतं मला। मी स्वतःला विचारायचे यार आपण फक्त थेअरी शिकवते बट प्रॅक्टिकल कधी केलं नाहीये आणि ते प्राऊडफुली सांगू शकतो की आपण पण एक नर्सिंग स्टाफ आहे किंवा आपण नर्सिंग सिस्टर होणार आहे, पुढे जाऊन आपण हे सर्व गोष्टी अप्लाय करू शकतो। माय नेम इज रामराज जितेंद्र गायकवाड, स्टुडंट ऑफ विजय मोहिते पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अकलूज। हॅलो, आय एम ऐश्वर्या रवींद्र माने, विजय मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अकलूज। तर आज आपण आपल्या कॉलेजमध्ये 3 दिवसाचा जो नर्सिंगच्या आमचा जो हे झाला काय म्हणतात त्याला वर्कशॉप झाला, तर तुला काय वाटत होतं की जेव्हा तो वर्कशॉप चालू होणार होता किंवा त्यानंतर जो आज पहिल्या दिवसापासून ते लास्टच्या दिवसापर्यंत तुझा एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट टाइम म्हणजे मला असं समजलं की आपल्या कॉलेजमध्ये वर्कशॉप होणार आहे। सो म्हटलं वर्कशॉप म्हटलं ठीक आहे असेल काय तर CPR ट्रेनिंग वगैरे। CPR तर माहीतच होता बट CPRचं फक्त नाव फुल फॉर्म माहीत होता बट पूर्णपणे माहीत नव्हतं की CPR म्हणजे काय। इथं वर्कशॉपमध्ये पहिल्या दिवशी आले, CPR वगैरे शिकवलं, इतकं भारी पद्धतीने शिकवलं ना। आणि ते CPR मध्ये पण किती प्रमाणामध्ये किती द्यायचा, काय किती ब्रीथ द्यायची वगैरे हे सरांनी एकदम परफेक्टली शिकवलं आणि म्हणजे कॉन्फिडन्स खूप वाढवला सरांनी। फक्त ते काही हॉस्पिटलमध्ये फक्त जाऊन बघायचे की इंजेक्शन वगैरे काय, पण ते कधी हाताळलं नव्हतं, मी कधी हातात घेतलं नव्हतं बट मी हातात ते सिरिंज गेला, मी इतकी घाबरली, म्हटलं यार मी फर्स्ट टाइम घेतलं, मी कसं करू। पण सरांनी शिकवलं की ते पेनसारखं पकडा आणि करा। तर मला इतका कॉन्फिडन्स आला की मी ते फर्स्ट टाइम केला, मला आलं जमलं, म्हटलं यार खूपच छान वर्कशॉप। आणि दुसरं म्हणजे जेव्हा ज्या सरांनी आपल्याला प्रोसिजर सांगितल्या, जे आपण थेअरीमध्ये आपल्या कॉलेजमध्ये शिकत असतोय, जे आपल्याला पुढे जाऊन आपण जेव्हा आपलं GNM कंप्लीट होईल तेव्हा आपण ते अप्लाय करत असतोय, तर तुला त्याबद्दल काय वाटतं की ज्या सरांनी प्रोसिजर शिकवल्या त्या तुला इन फ्युचर कशा उपयोगी पडतील किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा तू त्याचा यूज कसा करशील, त्याच्याबद्दल तू अवेअरनेस कशी पसरवशील की बाबा समजा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला तर तू कशी त्याच्यावर अप्लाय करशील प्रोसिजर जे सरांनी सांगितलं, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? म्हणलं तर सरांनी शिकवलं तर पहिलं एक उत्तम पद्धतीने शिकवलं, मला फक्त थेअरी येत होती पण प्रॅक्टिकल्स वगैरे एवढं काही जमत नव्हतं मला। मी स्वतःला विचारायचे यार आपण फक्त थेअरी शिकवते बट प्रॅक्टिकल कधी केलं नाहीये आणि ते समजत पण नाही, पण सरांनी शिकवलं ना एकदम योग्य पद्धतीने शिकवलं, माझा कॉन्फिडन्स तर खूपच वाढलेला आहे। मग असं मला आता असं जाणवतं की एखादी सिच्युएशन जर माझ्या समोर आली की बाबा ॲक्सिडेंट झाला, तो म्हटलं की ॲक्सिडेंट झालं काय करशील, ॲक्सिडेंट झाला तर मी तेवढी आहे की बाबा तेवढं मला शिकवलं गेलं की जर कॅपॅसिटी माझी झाली थोडक्यात हा की पुढे जर ॲक्सिडेंट जर झाला असेल तर तू काय करू शकते, तर मला आता वाटतं की हा झाला तर मी करू शकते, एखाद्या वेळेस CPR द्यायची गरज पडली तर मी ते करू शकते। म्हणजे थोडक्यात तुझा कॉन्फिडन्स लेवल आहे तो जो लो होता तो एकदम डायरेक्ट बूस्ट झाला की बाबा आपण पण करू शकतो, की आपण प्राऊडफुली सांगू शकतो की आपण पण एक नर्सिंग स्टाफ आहे किंवा आपण नर्सिंग सिस्टर होणार आहे, पुढे जाऊन आपण हे सर्व गोष्टी अप्लाय करू शकतो। आणि दुसरं म्हणजे आपण यूट्यूबला व्हिडिओ बघत असतोय, इंस्टाग्रामला व्हिडिओ बघत असतोय, तसेच आपण वर्कशॉप बघत असतोय आणि जे तू वर्कशॉप पाहिले आहेत आणि जो आताचा जो वर्कशॉप पाहिला तर त्याबद्दल तुझं म्हणणं काय आहे की बाबा तू कसा याला रेटिंग देशील किंवा त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे, काय एक्सप्लेन करशील? बघायला गेलं युट्यूबवर तर बघितलेच आहेत व्हिडिओ वगैरे, पण हे असं वर्कशॉप समोर ॲज अ रिअलाइज केलं की बाबा हे कशा पद्धतीनं आहे काय आहे, जे कधी कॅथेटर वगैरे माहीत होतं पण ते कधी यूज केलं नव्हतं, ते एकदम परफेक्टली शिकवलं। आणि सरांची एक गोष्ट म्हणजे ती मला खूप छान वाटली, बहन तुझे समझ में आया नहीं आया ना तो कोई बात नहीं, मैं तुझे सिखा दूंगा, एक नहीं तो 20 बार मैं तुझे सिखा दूंगा, तू डरना मत। पहला ये मेरा कॉन्फिडन्स उन्होंने बढ़ा दिया और सब कुछ जोपर्यंत मला ती येत नाहीये ना, मी करू शकत नाही ना, तोपर्यंत त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आणि ते बघून वाटायचं की मला नाही जमणार, पण ते सरांनी 1 ते 2 ह्याच्यामध्ये माझ्याकडून करून घेतलं। आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुला कळलं की बाबा हा वर्कशॉप होणार आहे, त्याच्या अगोदर तुला वाटत होतं की बाबा आपण या 3 दिवसानंतर आपण ह्या प्रोसिजर करू शकेल किंवा आपण त्यासाठी कॅपेबल आहे किंवा ते आपण पूर्णपणे त्याला 100% देऊ शकेल का? डेफिनेटली देऊ शकेल मी। आता मी म्हटलं ना तुला, माझ्यासमोर जर एखादी प्रसंग घडला तर मी ते हँडल करू शकते। मला प्राऊड ऑफ करते की ॲज अ मी नर्स आहे, तेवढं सरांनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच। पुन्हा एकदा डॉक्टर अशोक वर्मा